नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझं नाव अविनाश शिरसट. मी एलोरा नॅचरल सीड्स छत्रपती संभाजीनगर या कंपनीचा बीड जिल्हा प्रतिनिधी आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण शंकर हिताबे राहणार आरणगाव तालुका केज जिल्हा बीड यांच्या शेतामध्ये आज पीक पाहणीसाठी आज आपण आलेलो आहोत. तर शेतकरी बंधूंनो, या शेतकऱ्यांनी एलोरा सीड्सची ही आमन ही व्हरायटी, भेंडीची आमन ही व्हरायटी लागवड केलेली होती. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की या भेंडी त्यांना कशी वाटली. मामा नमस्कार. तुमच्या शेतकऱ्यांना थोडा तुमचा परिचय द्या आणि तुम्हाला ही भेंडी कशी वाटली तेवढं एकदा आम्हाला सांगा. माझं नाव हिताबे शंकर दत्तो, राहणार आरणगाव तालुका केज जिल्हा बीड. माझा मोबाईल नंबर 9881069470. सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना मी नमस्कार करतो. मी एक छोटा शेतकरी आहे. मी आमन या कंपनीचं या ठिकाणी भेंडी लागवड केलेली आहे आणि त्या भेंडीमार्फत मला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. तो म्हणजे सर्वात मोठा की ती भेंडी तोडण्यास फार सोपी जाते. तसेच या भेंडीचे फुटवे फार जास्त होतात, त्याच्यामुळे मालधारणा जास्त होते. तसेच या भेंडी ड्रीप मार्फत असल्यामुळे पाण्याचा प्रवाह सुद्धा एवढा लागत नाही. तसेच ही भेंडी सर्वात विक्री मार्केटला सुद्धा जास्त नाजूक दिसते, त्याच्यामुळं या मालाला जास्त विक्री होती. हे माझा अनुभव आहे, कारण मी बाजारात जाऊन प्रत्यक्ष हातकाट्यावर विक्री करीत आहे. मी बीटला देत नाही माल, मी स्वतः विकतोय आठवडी बाजार करून. त्याच्यामुळं माझा हा मोठा अनुभव आहे की इतरांपेक्षा मला चांगल्या पद्धतीचं लवकर माझा माल खपला जातो. त्याचं कारण आहे ह्या मालाला क्वालिटी चांगली आणि छोटी या आणि तोडण्यास फार सोपी जाते. तर शेतकरी बंधूंनो, या भेंडीबद्दल जर सांगायचं म्हणलं तर या भेंडीचे तुम्ही जर बघितले तर फुटवे खूप आहेत बघा, फुटवे पण खूप झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर एकदम जवळजवळ भेंडी जे लागलेली बघा, तुम्ही बघू शकता की एकदम जवळजवळ भेंडी लागलेली. आणि ह्याचं कारण असं आहे की जवळजवळ भेंडी जर लागली तर तुम्हाला उत्पन्न पण खूप चांगलं होतंय. आणि भेंडीची क्वालिटी बघा गेलं तर एकदम एक नंबर भेंडीची क्वालिटी. तोडायला पण एकदम सोपी, हातामध्ये कुटकून हातामध्ये येते भेंडी. ही तोडायला कसलाही त्रास होत नाही. तुम्ही मार्केटमध्ये ही भेंडी घेऊन गेले तर तुम्हाला दुसऱ्या इतर भेंडीपेक्षा तुम्हाला या भेंडीला चांगलाच भाव लागणार, जास्तच भाव लागणार. हिची चमक एकदम चांगली असल्यामुळे तुम्हाला चांगला भाव लागतो. शेतकरी बंधूंनो, आमन ही व्हरायटी तुम्ही जास्तीत जास्त लागवड करा आणि आपलं उत्पन्न वाढवा. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.